सोनसाखळी हिसकावणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत। 20 ते 26 वर्षे वयोगटातील या टोळीतील आरोपींकडून 12,31,000 रुपयांचे 10 तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत। धक्कादायक म्हणजे याच टोळीकडून अहिल्यानगरमधील सुपा येथे सोनसाखळी हिसकावताना मे महिन्यात महिलेचा रस्त्यावर पडून मृत्यू झाला होता। त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल होता। याच टोळीचे एकूण वेगवेगळे 15 गुन्हे उघडकीस आले आहेत। गुन्हे शाखा युनिट 3च्या पोलिसांनी या प्रकरणी अक्षय राजू शेरावत, ऋषी बुद्धिमान नानावत, अरमान प्रल्हाद नानावत आणि सोनू फिरोज गुडदावत यांना महाळुंगे एमआयडीसी भागातून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। दरम्यान चोरीतील सोनसाखळी आणि सोन्याचे दागिने विकत घेणारा सराफ खुशाल सिंग जोतसिंगराव याला देखील पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चारही आरोपी हे पादचारी एकट्या महिलेला हेरून तिच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढत असायचे। आतापर्यंत पुणे ग्रामीण, अहिल्यानगर, पिंपरी चिंचवड परिसरात सोनसाखळी हिसकावल्याचे गुन्हे उघडकीस आले आहेत। दरम्यान 20 मे 2025 रोजी अहिल्यानगर सुपा येथे आरोपी अक्षय आणि ऋषी नानावत यांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावताना महिला रस्त्यावर पडून गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी दोघांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आहे। त्यांना सुपा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे। चारही आरोपींना महाळुंगे एमआयडीसी परिसरातून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। ही कामगिरी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील जावळे, राजाराम लोणकर आणि योगेश आढारी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पथकाने केली आहे। 10 तोळे 30 ग्रॅम सोने आणि 2 मोटरसायकल अशा जप्त केल्या।